श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 23 नोव्हेंबरला आहे कार्तिकी एकादशी. या कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी तसेच देव उठणी एकादशी अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. या एकादशीचा प्रारंभ जो आहे तो 22 नोव्हेंबरला संध्याकाळी 7:30 होणार आहे आणि या एकादशीची समाप्ती जी आहे ती 23 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:08 होणार आहे. म्हणून आपल्याला या कार्तिकी एकादशीचं व्रत जे आहे ते आपल्याला 23 नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी करायचं आहे. गुरुवार हा अतिशय शुभ दिवस आलेला आहे. पहा, आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवांना समर्पित असतो आणि गुरुवार हा भगवान श्रीहरी श्री विष्णूंना समर्पित असतो आणि एकादशी जी आहे ही सुद्धा भगवान श्रीहरी श्री विष्णूंना समर्पित असते. म्हणून या दिवसाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कार्तिकी एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी ही इतर एकादशीपेक्षा सर्वात महत्त्वाची आणि मोठी एकादशी मानली जाते. यामुळे या एकादशीचं व्रत हे लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी करायचं असतं. जर आपण या एकादशीचं व्रत केलं तर आपणाला वर्षातल्या सर्व एकादशींच्या व्रताचं पुण्य जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असतं. तसेच आपण कळत आणि न कळतपणे केलेल्या पापं जी आहेत तर ही सुद्धा नष्ट होतात. जर आपण या एकादशीचं व्रत केलं तर पहा, आपल्याला या कार्तिकी देव उठणी एकादशीला उपवास नाही केला तरीही चालेल, परंतु ही एक चूक आपल्याला अजिबात करायची नाही. ही चूक आपण केली तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. आपल्यामागे संकटही निर्माण होत असतात. आपल्या घरात लक्ष्मीही टिकत नाही. आता ही चूक कोणती आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. जवळजवळ 99% लोकांना ही चूक माहिती नसेल. तर तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर पहा, आपल्याला या कार्तिकी प्रबोधिनी एकादशी दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य हा आवर्जून द्यायचा आहे. सूर्याला अर्घ्य देताना आपल्याला त्यामध्ये हळद आणि चंदन हे आपल्याला त्यामध्ये नक्की टाकायचं आहे, कारण या दिवशी पिवळ्या गोष्टींना अतिशय महत्त्व दिलं जातं. तसेच आपल्याला घराच्या अंगणामध्ये पाणी शिंपडायचं आहे, सडा टाकायचा आहे. यानंतर आपल्याला अंगणामध्ये असणाऱ्या तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा सुद्धा लावायचा आहे. तसेच आपल्याला मुख्य दरवाजासमोरच गोपद्म म्हणजेच गाईची पावलं सुद्धा काढायची आहेत आणि या पावलांची आपल्याला पूजा देखील करायची आहे. त्याचप्रमाणे बघा, आपल्याला एकादशी दिवशी तुळशीला स्पर्श देखील करायचा नाही, कारण या दिवशी लक्ष्मी माता म्हणजे तुळशी मातेचा उपवास असतो. लक्ष्मी माता या दिवशी उपवास करत असते आणि या व्रतामध्ये आपल्याला कुठलाही अडथळा हा निर्माण करायचा नाही. म्हणूनच आपल्याला तुळशीची पानंही तोडायची नाहीत, तुळशीला जल अर्पण करायचं नाही आणि तुळशीला स्पर्श देखील करायचा नाही. आपल्याला लागणारी तुळशीची पानं ही आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत, म्हणजेच बुधवारच्या दिवशीच आपल्याला ही पानं तोडून ठेवायची आहेत. परंतु ही पानं आपल्याला सायंकाळी तोडायची नाही, म्हणजे बुधवारी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही तोडू शकता, दिवस मावळायच्या आधीच तोडून ठेवायची आहेत. त्याचप्रमाणे बघा, सौभाग्यवती स्त्रिया ज्या असतात त्यांनी तुळशीची पानं ही तोडायची नाहीत. लग्न न झालेल्या मुलींकडून किंवा घरातील लहान मुलांकडून किंवा पुरुषांकडून तुम्हाला ही पानं तोडून घ्यायची आहेत, परंतु सौभाग्यवती स्त्रियांनी तुळशीची पानं ही चुकूनही तोडायची नाहीत. आपण ही पानं कशासाठी तोडतो आहोत ते तुम्हाला सांगायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि यानंतरच ही पानं आपल्याला तोडायची आहेत. परंतु ही पानं तोडताना आपल्याला नखं लावायची नाहीत, बोटानेच आपल्याला ही पानं तोडायची आहेत. तसेच आपल्याला या एकादशी दिवशी आपण उपवास केला नाही किंवा केला तरीही आपल्याला जेवणामध्ये तांदळाचा समावेश हा करायचा नाही. तसेच आपल्याला मांसाहार, कांदा, लसूण, वांगी, बार्ली, घेवडा या पदार्थांचं सुद्धा सेवन आपल्याला करायचं नाही.
तसेच आपण जे एकादशीचं व्रत करणार आहे त्यामध्ये आपण जे पण पदार्थ खाणार आहोत म्हणजे उपवासाचे पदार्थ, त्या पदार्थामध्ये आपल्याला सैंधव मीठाचा वापर हा करायचा आहे. त्याचप्रमाणे बघा, आपण तांदळाचे पदार्थ सेवन करणार नाही, परंतु आपण पूजेमध्ये तांदळाचा वापर हा करू शकतो. त्याचप्रमाणे बघा, या एकादशी दिवशी जास्त भोजनसुद्धा ग्रहण करायचं नाही, कारण आपण उपवासामध्ये शाबू, बटाटा चिप्स, रताळे या पदार्थांचं सेवन करत असतो आणि या पदार्थांमुळे आपल्याला डोकेदुखी, ॲसिडिटी यासारख्या अडचणींना सामोरं जावं लागतं. यामुळे आपल्याला शरीराला आराम देण्यासाठी आपल्याला हा उपवास करायचा असतो. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये लहान मुलं आहेत, आजारी व्यक्ती आहेत किंवा वयस्कर व्यक्ती, गरोदर महिला, ज्यांना 7वा 8वा महिना चालू आहे, अशा गरोदर महिला यांनी उपवास नाही केला तरीही चालेल, परंतु तुम्हाला सांगितलेल्या नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे. तसेच तुम्हाला या दिवशी श्रीमद भागवत कथेचं वाचनसुद्धा करायचं आहे किंवा तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करता येत असेल तर ते सुद्धा तुम्हाला या दिवशी करायचं आहे. किंवा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावूनसुद्धा श्रवण करू शकता. किंवा एखादा अभंग म्हणता येत असेल तर नक्की आवर्जून या दिवशी म्हणायचं आहे. तसेच आपल्याला या दिवशी केससुद्धा धुवायचे नाहीत. बऱ्याच वेळेला आपण अमावस्या, पौर्णिमा, एकादशी असेल की घरातल्या स्त्रिया या दिवशी केस धुत असतात, परंतु या दिवशी गुरुवार आहे आणि एकादशी, परंतु गुरुवार असल्याकारणाने आपल्याला घरातल्या स्त्रियांनी, पुरुषांनीसुद्धा या दिवशी आपल्याला चुकूनही केस धुवायचे नाहीत. जर आपण केस धुतले तर आपलं व्रत जे आहे ते पूर्ण होत नाही, म्हणून आपल्याला केस हे धुवायचे नाहीत. तसेच आपलं या दिवशी चुकून जर व्रत मोडलं तर मग आपल्याला काय करायचं आहे, त्याचवेळी आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि भगवान श्रीहरी विष्णूंची माफी मागायची आहे. त्यांना तुमची एकादशी चुकून मोडली अशी तुम्हाला माफी मागायची आहे आणि तुमचं व्रत हे तुम्हाला कंटिन्यू चालू ठेवायचं आहे. तसेच आपल्याला या दिवशी कोणत्याही झाडाची पानं तोडायची नाहीत, कोणत्याही सजीव प्राण्याला हानी आपल्याला पोचवायची नाही, घरामध्ये अपशब्द, भांडण, तंटा करायची नाही, कुणाचंही मन दुखवायचं नाही. तसेच आपल्याला या दिवशी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद प्राप्त करायचे आहेत, त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. तर या महत्त्वाच्या गोष्टी आणि काही चुका आहेत हे तुम्हाला या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत. म्हणजे काही चुका ज्या आहेत ते तुम्हाला चुकूनही या दिवशी करायच्या नाहीत. आणि ह्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून या दिवशी करायच्या आहेत. जर तुम्ही या नियमांचं पालन केलं आणि या एकादशीचं व्रत जरी नाही केलं तरीसुद्धा तुम्हाला या एकादशीचं पुण्य हे प्राप्त होत असतं. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.